कढीपत्ता घालायची. अगोदर तीळ घालायचं नाही. मस्त चटणी झाली. दोन्ही मस्त झालेले. बघूया ही दोडक्याची सालं काढलेलं याचा आपण चटणी करूया. शुगरवाल्यानं तरी फारच चांगलं चटणी. 1 चमचा तेल घालूया. तेल गरम झालेले आहे. कढीपत्ता घालायची. कढीपत्ता कशा पोटात जायला पाहिजे. त्याच्यात अर्धा वाटी तीळ घालायची. अगोदर तीळ घालायचं नाही. आपण ह्याच्यात घालून कुटून घेऊया. चवीनुसार मीठ, चवीनुसार तिखट. पाया लागले तू कुठलास? अरे बाळा चमच्याने वर खाली कर. ओके. आम्ही घरचे खाल्लेलं चांगलं आहे ना. थोडं लिंबू पिळवे. बर. चव छान येते. बेस्ट. आणि थोडं साखर घालूया. म्हणजे कोणाला आंबट आवडत नाही म्हणून थोडं आई बघ बर चटणी झाली का? हो झाले. त्याला फोडणी देऊया. आता चटणी तयार आहे. चटणी तयार आहे. याच्यात तेल घालूया. आता मोहरी घालायची आणि जिरं घालायचं. कढीपत्ता भाजतानाच घातलाय ना मगाशी. हां थोडं हळद टाकायची आणि हिंग टाकायची. ह्याच्यात लसूण घातलेच नाही. झाले फोडणी. चटणीमध्ये घालूया फोडणी. मस्त चटणी झाली. दोडक्याची भाजी आणि दोडक्याची सालीचं चटणी दोन्ही मस्त झालेले. ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नसेल त्यांनी नक्की आवडेल. इतकं छान भाजी होते. करून पहा. फॉलो करा, शेअर करा, लाईक करा.